हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. सो भरपूर सारे विद्यार्थ्यांनी मला मेसेजेस केले, कमेंट केले की सर पुन्हा एकदा ग्रुप सी टायपिंगचा कट ऑफ बनवा. कारण की खूप सारे विद्यार्थी आहे ते गोंधळामध्ये आले आहे काही लोकांमुळे. काही लोकांनी सांगितलं की 210, 220, 200च्या वर कट ऑफ जाईलच. आणि विश्वाससुद्धा विद्यार्थ्यांचा असतो. ठीक आहे, थोडासा आमच्यावर पण थोडा विश्वास ठेवा काही गोष्टीचा. तर आम्ही सांगितलं आमच्या विश्वास नाही ठेवत बिचारे. ठीक आहे, ते असतं ना, फॉलोअरचा फरक असतो शेवटी. तर ठीक आहे, आता माझं असं म्हणणं आहे सर्वांना की बघा, एक मी ते टॅगलाईन पण टाकले. तुम्ही बघितलं असेल की माझे जे पण सर्व थंबनेल्स असतात त्यामध्ये मी ऑलरेडी मेन्शन करतो की आतमध्ये पिक्चर काय राहणार आहे. ठीक आहे, काय म्हटलं याच्यामध्ये, यानंतर ठीक आहे, यानंतर कट ऑफचे कोणते पण व्हिडिओ बघण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. यामध्ये मी सर्व गोष्टी मांडेल. यामध्ये वेटिंग लिस्टपर्यंत जाऊ, आपण रिझल्ट लागायच्या आधी ऑप्टिंग आउट जाऊ, सेकंड कीचं बघू आणि सर्व गोष्टी बघणार आहे. ठीक आहे, म्हणजे सर्वात पहिल्याच्यामध्ये आपण थोडं सिस्टमॅटिक बघू कसं काय राहील, कसं काय 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 चालेल म्हणून. स्किल टेस्टचं काय, कसं काय राहील, सर्व गोष्टी बघू. किती लोक बाहेर पडू शकतात ते पण तुम्हाला सांगेल. आणि नंतर कट ऑफ बघू चांगला सिस्टमॅटिकली. आणि बघा, ज्या गोष्टी सांगेल त्यामध्ये शेवटी ते पण सांगेल की स्किल टेस्ट कोणी केली पाहिजेच, ते पण सांगेल शेवटी. ते खूप चांगलं व्हिडिओ होणार आहे, सर्वांना आवडेल सुद्धा. ठीक आहे, शेअर करा सर्वांना, विद्यार्थ्यांना. ठीक आहे, चला बघू आपण याच्यामध्ये. आणि हे करत चला. आता मी सांगतो, मला पण थोडं आधी टाकायला हे थोडं करत चला सबस्क्राईबर वाटेल तसे. तर चला, सर्वात पहिलं बघू आपण काय जनरली मला सांगायचं लक्षात ठेवायच्यामध्ये. तर सर्वात पहिला मुद्दा, जे आपली एक्झाम आहे, जे मेन्स जे आहे आपली, ठीक आहे. तर जसं आपण बघतो की विद्यार्थ्यांनो, आपली जे मेन झालेली आहे त्या मेनची फर्स्ट की आलेली आहे, सेकंड की जर समजून घ्या आपण. सेकंड आन्सर की. ठीक आहे, पूर्ण बघू स्ट्रक्चर. सेकंड की आल्यानंतर यामध्ये खूप जणांचे 8 ते 10 चेंजेस आहे. मार्क कमी जास्त होऊ शकतात, है ना, कमी जास्त किंवा कमी असं काहीतरी आपण बघू. त्यानुसार आपल्याला कट ऑफ सांगायला लागेल ना फायनल. ठीक आहे, नेक्स्ट आहे सेकंड की आल्यानंतर जेव्हा आपला फायनल जेव्हा रिझल्ट लागेल किंवा जो स्किल टेस्टचा जो रिझल्ट लागतो, तो सर्वात पहिले आपल्याला लागेल स्किल टेस्टचा रिझल्ट. स्किल टेस्टचा जो रिझल्ट आहे, ठीक आहे, स्किल रिझल्ट. स्किल टेस्ट किती लोकांची आहे, काय आहे, हे आपण आधी बोललो की स्किल टेस्ट जनरली कॅटेगरीसाठी आहे सर्व. ओपन, SC, ST, OBC, NTB, NTC, NTD, VJNT, EW सर्वांसाठी. ठीक आहे, आणि जे पण एक्स सर्व्हिसमॅन असतील, ठीक आहे, प्रकल्पग्रस्त असेल, त्यानंतर भूकंपग्रस्त असेल, त्यानंतर मग अनाथ, त्याच्यामध्ये बघा अनाथ असेल किंवा आपण त्याला म्हणतो स्पोर्ट्सवाल्याला आहे, लक्षात ठेवा. असं एक समजून घ्या. याच्यामध्ये या लोकांना समजून घ्या, नाही आहे त्याला स्किल टेस्ट सध्या द्यायची नाही आहे. यांना सांगितलं तुम्ही 2 वर्षानंतर करायला बघा काहीतरी. ठीक आहे, अपंग राहिला याच्यामध्ये, दिव्यांग. काही इम्पॉर्टंट काय बघा, ग्रुप सीची सेकंड की आल्यानंतर चेंजेस काय होईल समजून घ्या. स्ट्रक्चर असं काहीतरी चेंजेस होणार आहे. तर तुम्ही आताच एकदम कट ऑफ, कोणी सांगते की मला 140 मार्क आहे, मी होईल की नाही, 150 तर होणार आहे, म्हणून प्लस मायनस 10 मार्क आपण ठेवणार जाणून बजून. ते तुमच्यासाठी चांगलं आहे. स्किल टेस्टचा रिझल्ट लागेल समजून घ्या फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चच्या एवढापास. कॅटेगरीवाल्याला स्किल टेस्ट द्यायची आहे. यांचा डायरेक्ट रिझल्ट आहे म्हणून यांचा रिझल्ट नाही का होल्ड केला जाईल. एक सर्व्हिसमॅन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अपंग आणि दिव्यांग जे आहे यांचा होल्ड ठेवला जाईल जनरल रिझल्ट. आणि ज्यांना स्किल टेस्ट आहे त्याची स्किल टेस्ट होईल 1 महिन्यामध्ये. मग 1 महिन्यानंतर लागेल फायनल रिझल्ट विद्यार्थ्यांना. बघा, मी हे काय सांगतो तुम्हाला, आता सांगायचं ऑप्टिंग आउट सुद्धा.
फायनल रिझल्ट. तर आता आपल्याला बघायचं आहे की या फायनल रिझल्टमध्ये नंतर होते ऑप्टिंग आउट. रिझल्ट लागल्यावर बघा एक असते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. समजून घ्या, खूप लोकांना हे समजत नाही. एक असते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. म्हणजे सर्वात पहिले लागेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आणि माझा जो अंदाज आहे, माझ्या अंदाजानुसार या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमधून नियर अबाउट 3,500 जे विद्यार्थी आहे ते बाहेर निघतील. म्हणजे 7,000ची जे मेरिट लिस्ट लागेल बघा, हे लागेल 7,000 लोकांची, जे पण जागा आहे आपल्या नियर अबाउट 7,000 लोकांची. यामधून 3,500 जे लोक आहेत ते मायनस होऊ शकतात. तिथे एक कन्सेप्ट वापरला जातो ऑप्टिंग आउट. तिथे कन्सेप्ट वापरला जातो कोणता? ऑप्टिंग आउट. म्हणून मी आधीपासून सांगत आहे विद्यार्थ्यांना, ऑप्टिंग आउटचं लक्षात ठेवा, ऑप्टिंग आउटचं लक्षात ठेवा. पण कोणी याच्या काही बोलायला तयार नाही आहे, ते काही प्रॉब्लेम नाही. जर आपल्याला म्हटलं ग्रुप सीचं असं काहीतरी सेकंड की आहे या दिवसामध्ये राहील. स्किल टेस्ट संदर्भ बघितलं, ज्यांना स्किल टेस्ट राहील मार्चमध्ये वगैरे. रिझल्ट लागेल नंतर. रिझल्ट कधी लागेल? नियर अबाउट हा एप्रिल महिन्यामध्ये, एप्रिल ते मे मध्ये. ठीक आहे. एप्रिलच्या एंडिंगला, एप्रिल स्टार्टिंगला लागेल स्किल टेस्टचा वेळ आहे. एप्रिलच्या एंडिंगला किंवा जूनमध्ये रिझल्ट जाईल जवळपास. ठीक आहे. तर असं काहीतरी राहील आपलं. बघा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुन्हा एक मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट. तसं समजून घेते पण काय आहे. फायनल रिझल्ट जे आहे ते 2 पद्धतीचे असतात. एक असते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि सेकंड असते फायनल मेरिट लिस्ट. जसं आपण बघितलं मित्रांनो प्रोव्हिजनल आणि फायनल, तर याच्या मधामध्ये खेळते कोण? ऑप्टिंग आउट. बघा, कट ऑफ बघायच्या पहिले मला हे काऊन सांगायचं समजून घ्या. मी हे महाभारत रामायण काऊन सांगायचं समजून घ्या. याचा अर्थ असा होते की या ऑप्टिंग आउट नंतर कट ऑफ पूर्णपणे चेंज होणार आहे. बघा, या वेळेस कट ऑफ काहीतरी वेगळा राहील. सर ते वेळेस सांगून राहिले यार, असं नाही आलं पाहिजे. ठीक आहे. इथे कट ऑफ वेगळा राहील आणि या वेळेस कट ऑफ वेगळा राहील. आणि यामध्ये असं होईल की जे पण वेटिंग लिस्टवाले प्लेयर आहे, मी सर व्हिडिओ बघा, तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. इतिहासातली सर्वात मोठी वेटिंग लिस्ट सुद्धा ग्रुप सी देणार आहे. इतिहासातली सर्वात मोठी जी आहे वेटिंग लिस्ट यावेळेस ग्रुप सी देणार आहे. 100% बघून घ्याल. हे इतिहासातील आहे सर्वात मोठी, सर्वात मोठी वेटिंग लिस्ट, सर्वात मोठी. बघून घेऊ आपण आता काय आता किती नियर अबाउट. मला असं वाटतं की 3,500 जवळपास जे. आता समजून घ्या, आता कट ऑफ ऐकण्याची मजा वेगळी. आता काही लोकांनी मला माहिती कसं सांगितलं, तुम्हाला काय वाटलं आता बा माझी जिम्मेदारी काय? लक्षात ठेवा, माझी जिम्मेदारी काय याच्यामध्ये? माझी जिम्मेदारी हे आहे, यानंतर कट ऑफचे कोणते पण व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. म्हणून मी तुम्हाला सर्व सांगून देतो, एकदा प्रोसेसच सांगतो पूर्ण काय होणार आहे MPSC मार्फत. तर आपण बघितलं स्किल टेस्टचं कसं काय सर्व बघितलं, डेट वगैरे सर्व बघितलं, वेटिंग लिस्ट वगैरे बघितली. मेन हा एक लक्षात ठेवायचा, फायनल रिझल्ट 2 पद्धती लागतात. आधी कोणते लागते? प्रोव्हिजनल. मग ऑप्टिंग आउट नंतर जो रिझल्ट लागते विद्यार्थ्यांनो तो कोणता लागते? फायनल मेरिट लिस्ट. तुम्हाला सांगतो मी, ऑप्टिंग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये फायनल लिस्ट नाही आली. याच्यामध्ये तुम्हाला काय म्हटलं मी, नियर अबाउट याच्यामध्ये 3,500 जो व्यक्ती आहे, यामध्ये 3,500 व्यक्ती आहेत ते ऑप्ट करतील. म्हणजे अर्धे लोक समजून घ्या, नाही तर 3,000 तर करतील असं समजून घ्या. तर जे लोक वेटिंग मध्ये आहे त्या लोकांचा नंबर लागेल. समजलं इथपर्यंत? तर आता बघू आपण की हे जे स्किल टेस्ट आहे किंवा काय आपण त्या आपण इथं सांगून देऊ 2 मिनिटामध्ये. ठीक आहे. स्किल टेस्ट अदर रिझल्टचा कसा फरक पडणार आहे पूर्ण बघा, चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून घ्यायला एक आयडिया. स्किल टेस्टचा फरक असा आहे
की यामध्ये जनरली असं आहे स्किल टेस्टमध्ये की समजून घ्या 21,000 आपण बघितला बोलवणार आहे, समजून घ्या काहीतरी. या 21,000 पैकी तुम्हाला काय म्हटलं मी 3,500 मायनस करून घेऊ आपण. तलाठीवर रिझल्ट तोपर्यंत लागून जाईल, कारण की आपलं मे जूनमध्ये रिझल्ट लागणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्या आधी सर्व लागून देतील रिझल्ट खूप सारे. तर यामध्ये इफेक्ट पडणार आहे कोणत्या कोणत्याच्या अदर रिझल्टचा, तलाठी, MPSC, सर्व राज्यसेवा कंबाईन सर्व, ठीक आहे, आणि इतर सरळ सेवा. आता माझे विद्यार्थी पण इथे ग्रुप बी मध्ये बनले, MPSC ASO बनले, महाराष्ट्र सेकंड टॉपर आहे OBC मध्ये, बघितलं वैष्णवी संदर्भात. आता ही खरंच जॉईन करणार आहे का? ही तिला 270 मार्क आहे, जॉईन करणार आहे पॉसिबलच नाही. म्हणून असे खूप सारे विद्यार्थी, मी सगळं हवेत बोलत नाहीये, मी सब विद्यार्थी बघितल्या, तलाठीचा पूर्ण माझ्याकडे डेटा आहे पोरांचा टॉपरचा, त्या सर्वांचे स्कोर त्यांनी राज्यसेवा मेन्स दिली आहे, त्या बाकी मेन्समध्ये आहे. तर तलाठी समजून घ्या 3,500च्या जवळपास आहे. इथून समजून घ्या 1,000 लोक राहतील, पुन्हा 4,500 लोक पुन्हा एकदा स्कोर इथे राहतीलच. ऑब्व्हियसली राहणारच्या 21,000 मध्ये, 21,000 मध्ये तर राहतीलच नाही, हे फायनल सांगता येत नाही. पण जर आता पहा, आपण काय म्हटलं 4,500 समजून घ्या, आपण पकडायचा आकडा, आपण नाही एवढं जास्त घेऊ, आपण 3.5 पकडला. बघा आपण 3.5 पकडलेलं आहे, म्हणजे अदर रिझल्टमुळे 3.5 तर गायब होतील, ठीक आहे. नंतर राहिली स्किल टेस्ट. या स्किल टेस्टमध्ये टायपिंग सर्टिफिकेट, टायपिंग सर्टिफिकेट हा एक पहिला मुद्दा आहे की टायपिंग सर्टिफिकेटचा काही इश्यू होऊ शकते का बाबा. तर सर्वांना माहिती आहे यामध्ये 10 ते 20% लोकांकडे टायपिंग सर्टिफिकेट नाहीच आहे, किंवा प्रॉब्लेम आहे, किंवा एक्झॅक्ट कोणतं असते ते माहिती नाही, GCCचा आहे की अदर आहे ते इम्पॉर्टंट आहे. तर 10 ते 20% कटले याच्यामध्ये, तिथून 21,000 मधून 10 ते 20% कटले, ठीक आहे. नंतर आलं स्किल टेस्टमध्ये कटतील मध्ये कटतील समजून घ्या, ठीक आहे, याच्यामध्ये जो पण राहील. तर यामध्ये आता हे झाले 10 ते 20% किती, याचे 10% समजून घ्या 2,000 समजून घ्या, 2,100. आपण 20% म्हटलं तर आपण काय करू, याच्यात 3,000 पकडू. आपल्याला कट ऑफ सांगता हे तर सांगायला लागेल ना पूर्ण, त्यामुळे फायनल कट ऑफ कसा राहील तेव्हा. आणि स्किल टेस्टमध्ये नियर अबाउट मला तरी वाटते हे अर्धा जास्त घ्या होऊ शकते, पण आपण एक पकडू 2-3,000 रुपये, इथं पण 3,000 पकडू, 21,000 रुपये जास्त नाही पडू शकत ना आपण, एकदम 3, 6, 9, 9,500. म्हणजे जो मेन खेळ जो आहे विद्यार्थ्यांनो, हा मेन खेळ आहे फक्त 10,000 पोरांचा. आता याच्याहून डीपमध्ये तुम्हाला कोणी सांगणार नाही, समजलं सर्वांना. पुन्हा सांगतो, कारण की थोडंसं खूप जास्त डीपमध्ये चाललो आपण. पुढे थोडं सांगतो, एकदा समजून घ्या कसं काय. फायनल रिझल्टमध्ये इथे कट ऑफ वेळा लागणार आहे, इथे कट ऑफ वेळा लागतो, 2 कट ऑफ लागतात. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये ऑप्टिंग आउटचा नंतर एक विषय येतो, यानंतर ऑप्टिंग आउट असते. मॅक्झिमम विद्यार्थी आता यावेळेस तलाठीचं खूप जास्त माझे जोडलेलं आहे टॉपर लोकांचा, किंवा जे पण मेरिटचे जोडून आहे त्यांना मी स्वतः सांगेल की पर्सनली काय प्रॉब्लेम आहे तुम्ही सांगा मला, तुम्ही वेटिंगमध्ये सांगा, तुमची वेटिंग क्लिअर करायचा प्रयत्न करू आम्ही, ठीक आहे. ऑप्टिंग आउट संदर्भातला एक खूप मोठा हतियार आहे, आणि हे ऑप्टिंग आउट करतील लक्षात ठेवा. मॅक्झिमम मी तिथं विनवणी करेल, रिक्वेस्ट करेल विद्यार्थ्यांना, तेव्हा नंतर टेन्शन नको घ्या. आणि नंतर फायनल मिस्टर कट ऑफ वेळा लागतो. तर आपल्याला दोन्ही कट ऑफ बघायचे आहे वाले, याच्यावर आपण म्हणजे तुम्हाला सांगतो मी की 200 तर पॉसिबलच नाही कोणत्याच अँगलनी नाही. हे एवढं सारं झाल्यानंतर तुम्हाला काय म्हटलं मी, मेन हे याच्यामध्ये खेळ आहे. हे मेन हे जे 10,000 जे आहेत ना, जे आपण म्हटलं 10,000, मेन हे 10,000 मध्ये खेळ राहणार आहे पूर्णपणे. की जे 10,000 जे विद्यार्थी आता समोर आहे त्यांचा कट ऑफ किती लागेल, कसं काय लागेल, जे 10,000 मध्ये कोण येऊ शकतात. हे तुम्हाला काय म्हटलं मी की आपल्याला खूप जण काय करता माहिती आहे का, कट ऑफ नाही का 7,000चा सांगत आहे. त्या लोकांना एक सांगा की हे मेथड आहे ऑप्टिंग आउटची, माझे विद्यार्थी लागले 4-5 विद्यार्थी समजून घ्या कंबाईन ग्रुप बी मध्ये, त्यांना खरंच पाठवणार आहे तलाठीसाठी, आपल्या ग्रुप सी साठी पॉसिबलच नाही. माझे विद्यार्थी असे खूप सारे मोठे शिक्षक आहेत
खूप सारे लोक आहेत तलाठीचे, हेच तर म्हणले काय, हेच तर गायब होतं सरळ, हे तर सरळ गायब होतं. 3,000 तर येतील गायब करत होते तिथून, त्या 500 नाही तर काही लोक आले तलाठी, एक एक्झाम्पल नाही का. तर असं खूप उलाढाल होणार आहे विद्यार्थ्यांनो. म्हणजे हा जो अदर जो रिझल्ट आहे हा सुद्धा खूप जास्त मॅटर करतो कशामध्ये, ऑप्टिंग आउटमध्ये आपल्या. म्हणून तुम्हाला म्हणतो मी ऑप्टिंग आउट खूप मोठा खेळ आहे. हे अजूनपर्यंत कोणाला समजलं का बरं नाही, अजूनपर्यंत आपण मेन्स दिली नाही. आता मी बघत आहे मेन्स दिलेल्या विद्यार्थ्यांना किती गंदे हाल आहे. फोन करावा लागते, अरे सोडणार आहे, अरे सोड, ते म्हणतात, ते डिमांड करतात किंवा ते काही सांगतात की नाही बाबा आम्ही नाही सोडू, आम्ही दोन्ही पोस्ट ठेवू. आपण बघितलं असेल एकाच वर्षी PSI, STI, ASO, राज्यसेवा, पण ते हक्क आहे का कोणाला घ्यायचा नाही आहे. म्हणून मी म्हणतो की मोहीम चालू ठेवा आतापर्यंत ऑप्टिंग आउटची, कसं काय आहे, ऑप्टिंग आउट काय असते. तर कट ऑफ नाही का, कट ऑफ सांगताना मी बाकी शिक्षकांना पण सांगतो की तुम्ही 10,000 साठी कट ऑफ सांगा, कमीत कमी 10,000 तुम्ही कट ऑफ सांगा. तुम्ही 7,000 साठी कट ऑफ सांगत असाल तरी कट ऑफ ओपनचा जो कट ऑफ आहे हा नियर अबाउट 180च्या जवळपास जाईल ओपनचा. SC वगैरे, SC फिमेल, ST 130च्या जवळपास, 130 मार्क फक्त ST फिमेल, तुम्हाला लिहून देतो मी. ST फिमेल 130, 135 खूप झालं. कशासाठी, 7,000 साठी. पण तुम्हाला काय म्हटलं मी, इथून जे लागणारे प्लेयर आहे हे वेटिंग लिस्ट 3,000 लोकांचे ठेवतील है ना, यांना पण घ्या लागेल ना, यांना पण घ्यायला लागेल. ठेवणार अशी जागा सोडणार आहे का, तर मग इथून लोक घेतील पुन्हा जे बाकीचे राहिलेले. तर याच्यामुळे कट ऑफ जो आहे तो खाली येईल. आता समजलेपर्यंत चला आता आपण कट ऑफ चालू करू डायरेक्ट. आय होप सगळं समजलं असेल कसं काय राहते, काय काय राहते, ऑप्टिंग आउट काय आहे, वेटिंग लिस्ट काय आहे. तर आता सर्वात पहिले बघू विद्यार्थ्यांनो, जे तुम्हाला सर्वांना जास्तच वाटत आहे की यार कट ऑफ, आणि खूप इंटरेस्टिंग राहणार आहे कट ऑफ. ओपन संदर्भात जो कट ऑफ आहे बघा, मागच्याच मी जो कट ऑफ बोलला होता त्यानंतर काही रिझल्ट लागलेले आहे. त्या रिझल्ट नंतर जे मेंटॅलिटी बनली आहे माझी कट ऑफची ते थोडीशी चेंज झाली आहे. म्हणजे आधी मी थोडा जास्त सांगितला होता 180च्या जवळपास ओपनचा, आता थोडं कमी राहील हे लक्षात ठेवायचं. आणि कसं रिझल्ट लागलं तर ऑब्व्हियसली ते विद्यार्थी निघणारच्या बाहेर. बघू आता ओपनचा सर्वात पहिले बघू आपण स्किल टेस्टचा बघून घेऊ. आणि सेकंड बघू फायनल, दोघी कट ऑफ बघून घेऊ, प्रॉब्लेम नाही. आणि ओपनचा जो तुम्हाला मी सांगितलं आधीच, ऑप्टिंग आउट, वेटिंग लिस्ट, या ठिकाणी वेटिंग लिस्ट सर्व हे कोणतं कट ऑफ आहे. फायनल कट ऑफ म्हणजे काय, फायनल कट ऑफ म्हणजे काय, फायनल मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल नाही, फायनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट हे लक्षात ठेवा. फायनल मेरिट लिस्ट लागेल. बघू आता काय होतं. तर स्किल टेस्टसाठी जे जनरल कॅटेगरी आहे आणि फिमेल जे आहे, तो ओपनची स्किल टेस्टचा जो कट ऑफ आहे जनरल कॅटेगरीचा जनरली राहील, हा राहील 175 to 185. 175 to 185. मी 10 मार्काचा काउंट डिफरन्स ठेवा तुम्हाला मी सांगितलं आधीच. आन्सर कीचे 10 मार्क चेंज होणार आहे. ठीक आहे. सेकंड फायनल आन्सर कीचे समजून घ्या, फायनल आन्सर कीचे. ठीक आहे. फायनल आन्सर कीचे किती म्हटलं आपण, 10 चेंजेस होणार आहे, 10 समजून घ्या. म्हणजे 5 क्वेश्चन्स आहेत ना, तर 10 मार्क व्हॅरी करतील समजून घ्या. म्हणून 10 मार्क ठेवलेले आहे, लक्षात ठेवा. आणि जे फिमेल आहे ऑब्व्हियसली ते 165च्या जवळपास राहील, असं काहीतरी राहील. तर अशा पद्धतीने मला तरी वाटते की असं काहीतरी चालेल. पण आता बघा, हा स्किल टेस्टचा कट ऑफ फायनल कट ऑफला कसा हे जातो जनरली लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या ठिकाणी एक मिनिट सॉरी हा स्किल टेस्टचा कट ऑफ आपण 10चा डिफरन्स ठेवू. ठीक आहे. कारण की चेंजेस होऊ शकतात. जे स्किल टेस्टचा जो कट ऑफ आहे हा फायनल कट ऑफच्या कमी असतो जास्त असू शकतो. हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर लक्षात ठेवा, स्किल टेस्टच्या कट ऑफपेक्षा सुद्धा फायनल कट ऑफ कमी जातो. याचे एक्झाम्पल आधी सुद्धा झालेले आहेत, ते लक्षात ठेवायचं.
खूप जण काय करतात माहिती आहे का, याला +5 ॲड करतात, इकडला कट ऑफ सांगतात, म्हणजे 180 ते 85 जनरली. तर आता एक लक्षात ठेवा, या ठिकाणी +5 जे आहे तेव्हाच राहील जनरली, हे तेव्हाच राहील जनरली 100+5 जेव्हा या ठिकाणी समजून जागा खूपच कमी असते तेव्हा ठीक आहे, जागा अतोनात आहे. तर या स्किल टेस्टमध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं, सर्टिफिकेट ते लिहून घेऊ त्याच्यात, सोपं येईल थोडंसं, ठीक आहे. सर्टिफिकेट जो आहे, त्यानंतर स्किल टेस्टमध्ये जे लोक होतील फेल तेवालं, सर्टिफिकेटचा इश्यू होईल. सेकंड, टेस्टमध्ये फेल होतील, कारण की असं नाही सर्वजण सिरियस आहे, एवढं सिरियस कोणाला माहिती नाही कट ऑफ काय. तर याच्यामुळे हा कट ऑफ जो बघा, हा याच्या जवळपासच कट ऑफ लागेल, ठीक आहे. आणि मला तरी असं वाटते की हा जो कट ऑफ आहे ना, हा जसाच तसा राहील फायनलमध्ये, फक्त काही चेंजेस राहील, ते आपण बघू काय तर. आता बघू आपण जनरलचा फायनल कट ऑफ आणि फिमेलचा. वाटलं तुम्ही स्क्रीनशॉट काढून लक्षात ठेवा, समोर जवळपास तसं होऊ शकते. तर जसं मला वाटते की जो कट ऑफ जो आहे हा जाईल 170 ते 175. इथं व्हॅरी असं ठेवणार नाही मी, बघा मी कमी सांगितलं जवळपास किंवा त्याच्या जवळपास सांगितलं जसं तसं. आणि इथे कट ऑफ जाईल 153 ते 157च्या मधात फायनल कट ऑफ. का बरं जाईल हे समजून घ्या, का बरं जाईल समजून घ्या. ऑप्टिंग आउट, इथे आलेले आहे सर्व, 21 मध्ये आलेले आहे सर्व लोक, ऑप्टिंग आउट आहे, म्हणून मग कट ऑफ मी असं काहीतरी सांगत आहे, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे सर्व. स्क्रीनशॉट काढून ठेवून द्या, स्क्रीनशॉट काढून ठेवून द्या. समजलं का. अजून बाकीचे पण बघणार आहे सर्व, आपण बाकीचे सर्व बघणार आहे. क्लिअर आहे. आय होप की असं मला वाटत नाही असं कोणी भरवलं असेल चार्ट पूर्ण अजूनपर्यंत कट ऑफचा. सर्वाला पटला का मुद्दा काय आहे. तर हा कट ऑफ जो आहे असा का बरं हे समजला का. ऑप्टिंग आउट, इथे ऑप्टिंग आउट होत नाही कधीच. स्किल टेस्ट मध्ये लोक बघा ऑप्टिंग आउट आणि स्किल टेस्टला त्याला म्हणतो अब्सेंट खूप राहणार आहे. दोघी गोष्टी होतील. ऑप्टिक आणि कसं आहे त्यामध्ये रिझल्ट पण बाकी लागले पाहिजे ना, अदर रिझल्ट. जमलं का आता मजा आहे, ज्यांची स्कोर कमी त्याची मजा आहे. आणि तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला याच्यानंतर कोणाची पाहायची गरज नाही आहे, जास्त पाहू नका. लोक हे करतात असं लागेल तसं लागेल तसं लागेल हे लागेल. प्लस मायनस 5 ते 10 मार्क व्हॅरी होईल हे लक्षात ठेवा. प्लस मायनस. क्लिअर आहे का, समजलं का. ठीक आहे. आता आपण हे बाकी जसं तसं ठेवू, फक्त आपले कास्ट चेंज करू. ओबीसी आहे, ईडब्ल्यूएस जे पण सर्व गोष्टी आहे आणि बाकी चालू देऊ जसं तसं. ठीक आहे. क्लिअर पर्यंत समजलं. हॅलो सर, लेक्चर झालं थांबा. लेक्चर झालं. हां, क्लिअर इथपर्यंत. तर आता आपण बघूया ओबीसीचा कट ऑफ. समजलं इथपर्यंत. क्लिअर आहे. काही क्वेश्चन्स असेल तर विचारा. बघा स्किल टेस्टला काय म्हटलं मी, सर्टिफिकेट अजून टेस्ट फेल झाले, ठीक आहे, असा प्रॉब्लेम होणार आहे. आणि नंतर फायनल कट ऑफमध्ये काय काही इश्यू राहील. ऑप्टिंग आउट, स्किल अब्सेंट, स्किल टेस्टमध्ये अब्सेंट असेल किंवा अदर रिझल्ट. ठीक आहे. ऑप्टिंग आउटचे सर्व खूप भयंकर प्रभाव पडतो. खूप जण माहिती काय सांगताय, आपल्या मताने सर्व आयोगचा आता पहा प्रत्येक व्यक्ती आपल्या मानसिकतेने सांगतो. त्यात 2 मानसिकता असते. एक मानसिकता असते विद्यार्थ्यांना भेळवून टाका तर लोक माझे व्हिडिओ जास्त बघतील, मला व्ह्यू जास्त भेटेल, मला पैसे जास्त भेटतील. एक हा व्ह्यू मला वाटते. आणि एक न्यूट्रल असते की जेव्हा असं काहीतरी लागणार आहे, या गोष्टी मांडलेल्या आहेत, बाकी संपलं. मला वाटतं हा अजून कोणी सांगायचं आहे ऑप्टिंग आउटबद्दल अजून थोडं. मी त्या 3-4 व्हिडिओ बघून ठेवलेले आहे. तर मी आधीपासून सांगितलं, मी ज्या पण गोष्टी तुम्हाला सांगत आहे त्या न्यूट्रल वेनी सांगत आहे. मला पहा किंवा या गोष्टी करा किंवा काही घेणं देणं नाही याच्यामध्ये. क्लिअर आहे का, समजलं का. कारण की बघा खूप
एक मला वाटतं खूप चांगली, स्वतः मला खूप आवडली पर्सनली माझी मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे. तर चला आता सेकंड बघू आपण. सर्वात मोठे जे लोक याच्यामध्ये सर्वात मोठे प्लेयर याच्यामध्ये आहे OBC. मिनिट याच्यामध्ये कलर दुसरा घेऊ आपण. OBC संदर्भातला. ठीक आहे, आता जेव्हा आपण बघू OBC विद्यार्थ्यांना, तर या OBC मध्ये आपण आता बघूया याच्यामध्ये, कारण की बाकी हे सेम राहू दे याच्यामध्ये. ठीक आहे, आता बघा OBCचा ते मला सांगतो OBC चा कट ऑफ कसा लागेल. आता बघा प्रिलिम मध्ये नाही का कट ऑफ सारखे लागतात है ना. खूप जण काय करतात की प्रिलिमचा कट ऑफ इज इक्वल टू मेन्सचा कट ऑफ. नाही, तुम्ही बघा राज्यसेवेमध्ये 50-50, 60-60 मार्काचा फरक आहे राज्यसेवेमध्ये. पोस्टच्या याच्यामध्ये बघून घ्या, वाटतं रिझल्ट लागला जुने रिझल्ट बघून घ्या राज्यसेवेचे रिझल्टचा याच्यामध्ये. तर बघा या ठिकाणी 50चा फरक राहणार नाही, 400 मार्क पेपर आहे. जेवढे जास्त मार्क तेवढा फरक जास्त. प्रिलिममध्ये 100 मार्काची फरक कमी, तर 4 पट वाढला आहे. समजलं का, 4 पट वाढला आहे. तर यामध्ये लक्षात ठेवायचं, जसं 175 to 185 केलेलं आहे ते लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनो. यामध्ये जसं मला वाटते, ठीक आहे, जसं मला एक वाटते की बाबा यामध्ये नियर अबाउट 158 to 168 जवळपास जाईल. 158 to 168 जाईल. आणि हा जो कट ऑफ आहे फिमेलचा, हा फिमेलचा कट ऑफ जाईल 150 to 160च्या मध्यात. स्किल टेस्ट तुम्ही इझिली करू शकता. बघा याच्या खाली येऊ शकते, तुम्हाला काय म्हटलं मी, याच्या खाली पण येऊ शकते. 150 वाल्यांनी जर केलं मेलमध्ये तर प्रॉब्लेम नाहीये, करू शकता. ठीक आहे, पण कसं की हे ऑलरेडी येऊन बसून आहेत ना, तलाठी येऊन बसून आहे झालेले आहेत, किंवा त्यांचे जे स्कोअर आहे ते येऊन बसून आहे. आता आमचे विद्यार्थी काय लागले ते येऊन बसू आहेत, त्यांच्याकडे कट ऑफ हाय जाईल. स्किल टेस्टचा कट ऑफ हाय म्हणून जाईल, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट याच्यामध्ये फायनल जो कट ऑफ आहे हा सुद्धा जवळपास याच्यासारखाच राहील. बघू आपण काय आहे त्याच्यामध्ये. बघा मी एक सर्व्हिसमॅनचा असे प्रकल्पग्रस्त ते पण मी सर्व करणार विसरलेलो नाही आहे. कुठे विसरलं आहे का सर, पहिले कॅटेगरीचं बघून घेऊ, मग तेव्हाला बघून घेऊ आपण. ठीक आहे, आता बघा मी सांगताना समजून सांगायचा प्रयत्न की कसं काय लागेल. आपल्या तर आकडे लिहत नाहीये. तुम्हाला काय म्हटलं मी की जवळपास या रेंजच्या मधात फायनल कट ऑफ. इथे आपण 10चा डिफरन्स काऊन घेत आहे, ते पण त्याच्या मागे रिझन काय आहे की 10 मार्क जवळपास काय होतील याच्यामध्ये चेंजेस होतील. ठीक आहे, 10 मागे चेंजेस होतील. कशा सेकंड कीमध्ये 5 क्वेश्चनचा चेंज होईल कमीत कमी. ठीक आहे, तर आपण तो 10 मागे डिफरन्स ठेवत आहे. आता बघू आपण फायनल कट ऑफ OBCचा. फायनल कट ऑफ कधी जाईल, तर यामध्ये जो फायनल रिझल्ट लागेल, फायनल म्हणजे कोणता, ऑप्टिंग आउट करून स्किल टेस्ट, अपसेंट, अदर जे पण आहे, यामध्ये जो कट ऑफ जाईल हा जाईल 160 to 164च्या ह्याच्यात. त्याच्या वरची तर मजाच आहे, पण मला वाटतं की तिथून आकडा कोणता तरी बसेल. बघू काय आहेत. आणि या ठिकाणी जो फिमेलसाठी जो पण जाईल तो 150 ते 60 लिहिलेला आहे. आणि बघा याच्यामध्ये मी थोडंफार कमी जास्त लिहित आहे, 150 160 ते प्रत्येक कास्टला व्हॅल्यू होईल जागेनुसार. ठीक आहे, आणि या ठिकाणी जो राहील हा कट ऑफ जाईल, हा जाईल 148 to 152 असा काहीतरी कट ऑफ जाईल कोणाचा, OBCचा. आणि EWSचा पण जवळपास सारखाच राहणार आहे, थोडाफार 2 मार्क जास्त. ते तुम्हाला इथे सांगू शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं. स्क्रीनशॉट काउंट ठेवून द्या, मग मला तुम्ही सांगा नाही का आन्सर की आल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर तर तुमच्या कट ऑफ तो कमी आला, तुमच्या कट ऑफ जास्त आला, तुम्ही तो कट ऑफ बरोबर सांगत नाही सांगाल ना, तर त्यासाठी ठेवा आम्हाला शिवाय मारासाठी. समजलं का? ठीक आहे, चला आता नेक्स्ट बघू. आता बघू विद्यार्थ्यांनो EWS. बघा EWSचं असं आहे, तुम्हाला सेम कट ऑफ राहते EWSचा, पण ते ओपनचे प्लेयर असल्यामुळे यामध्ये थोडाफार व्हॅरी होईल. म्हणजे किती व्हॅल्यू तुम्हाला सांगतो, 158 ते 168 आहे ना, त्याला फक्त सिम्पल असायचं तुम्हाला 160 ते 170 सिम्पल. 1-2 मार्कच जास्त आहे, जास्त नाही. रोबा सारखं आहे. 160 ते 150 आहे, हे आहेत ना, त्याच्यामध्ये 152 ते 162. ठीक आहे, इथे सेम मला वाटतं हे सेमच राहील जवळपास. थोडंसं जास्त घेतो त्याच्यामध्ये 162 आणि 150 असं राहील EWSचा कट ऑफ.
रिपीट लिहिण्यापेक्षा त्याच्यामुळे किती सोपं आहे. EWSचा कट ऑफ थोडासा व्हॅरी करतो, थोडासा मेन्समध्ये. मग आपण ते मेन्सचे कट ऑफ पण सांगत आहे. ओपन आहे ठीक आहे, पण थोडासा व्हॅरी करेल ओपन कसं आहे OBC आणि EWS थोडासा. आता मेन व्हॅरी करते SC ST कट ऑफ खूप भयंकर व्हॅरी करणार आहे बॉस. EWSच्या तर 15 मार्क जवळपास कमी राहील, 15 मार्क जनरलसाठी. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. ST तर सोडून द्या, ST वाल्यांची मजा आहे, जे 120 130 वाले मजा आहे ST वाल्यांची. स्क्रीनशॉट काउंट हे सुद्धा लक्षात ठेवायचं. सर्टिफिकेट हे सर्व गोष्टी, या गोष्टी मॅटर करतात, या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात विद्यार्थ्यांना. हे लिहून ठेवलेलं आहे, लक्षात ठेवायचं. त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे, आपण असं आपल्या हाताने बनवत नाही आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता बघू आपण SC ST. गुड. पहिले बघू आपण SCचा कट ऑफ. ठीक आहे, आता SC कट ऑफ जो आहे याच्यापैकी डायरेक्ट 15 ते 20 मार्क आपण कमी करू शकतो. त्याच्यामध्ये नियर अबाउट लक्षात ठेवा, जसं ज्या पद्धतीने आपण बघतो बाकीचे कट ऑफ, राज्यसेवा असेल, कंबाईनचे असेल, जे पण आधीचे कट ऑफ, आणि खूप जण काय करता माहिती आहे का, मागच्या वर्षीचा 22चा कट ऑफ बघत आहे टायपिंगचा, मागच्या वर्षीचा 23चा कट ऑफ बघत आहे, 21चा कट ऑफ बघत आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये भरपूर डिफरन्स आहे. 7000 जेव्हा जागा असतात, जेव्हा वेटिंग लिस्ट इतकी भयंकर असते, जेव्हा ऑप्टिंग आउट सर्वात जास्त झालेलं असते, त्या कट ऑफ मध्ये खूप जास्त व्हॅरी होते. म्हणून जे 200 वाले विद्यार्थी घेऊन गेले बिचारे, करायचं की नाही म्हणून ओपन वाले. तर आता बघू आपण हे जे आपलं कॅटेगरीचं जे आहे, यामध्ये जवळपास लक्षात ठेवा SC जनरल कॅटेगरी जी आहे, SC जनरल कॅटेगरी, यामध्ये भयंकर व्हॅरी राहील, लक्षात ठेवायचं. यामध्ये जो व्हॅरी राहील हे नियर अबाउट जाईल 138 ते 148 मध्ये. जनरल, SC जनरल. आणि SC फिमेल जे आहे ते अजून कमी राहील याच्यामध्ये, हा राहील 130 ते 140. समजून आलं का? तुमचे काही कमेंट्स असेल तर कमेंट्स टाकत राहा बाबांनो. ठीक आहे सर, तुम्ही कसे काय सांगून राहिले बा. आता मला वाटते की कोणी याच्यावर क्वेश्चन करू शकत नाही. फक्त आता मला वाटते की तुम्हाला फक्त कट ऑफ बघायची फक्त देरी राहिलेली आहे. क्लिअर. आणि आता बघूया की SCचा मॉक खूप जास्त आपण बघतो, SC स्टुडंटचा मॉक खूप जास्त आहे. ठीक आहे, तर आता बघू. आणि सिरियस पण असतात बिचारे पोरं. तर जनरल बाकीचे पण असतात, करायला येते. ठीक आहे, SCचा जनरल कट ऑफ जो आहे तर आपण बघितलं विद्यार्थ्यांना 138 ते 148 आहे. तुम्हाला काय म्हटलं, ऑप्टिंग आउट सर्व गोष्टीमध्ये जो कट ऑफ जाईल हा मला तरी वाटते 136 लिहिला बघा मी, 136 लिहिला विद्यार्थ्यांना याच्यामध्ये, 145. इथे आता व्हॅरी काउंट जास्त लिहिलं आहे मी. रिझन असं आहे की ऑलरेडी विद्यार्थी बाकी ठिकाणी पोस्ट होल्डर आहेत, त्याच्यामुळे जास्त व्हॅरी लिहिलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आणि फिमेलचा आपण जवळपास तसाच जाईल, हा 128 ते 134 पर्यंत जाईल. असं काहीतरी कट ऑफ जाईल SC जनरल आणि फिमेलचा. तर याने निश्चिंत राहावं. आणि बघा व्हॅरी जास्त होणार नाही, लक्षात ठेवा. प्लस 5 ते 10 मार्क ठेवा. तुम्हाला आधी सांगत आहे, प्लस 5 ते 10 मार्क ठेवा फायनल कट ऑफ मध्ये. आता समजून घ्या एक एक्झाम्पल, 126 लागला जनरलचा कट ऑफ, SC लागू शकतो, 146 लागू शकतो, किंवा याचा +10 लागू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आता मी तर माझ्यानुसार तर मला वाटतं की असं काहीतरी जाईल, कारण की हे खूप इश्यू हिस्टॉरिकल आहे. लक्षात ठेवा, इतिहासातली सर्वात मोठी ॲड आहे. कट ऑफ पण तुम्ही बघितला प्रिलिम मध्ये. अरे आम्हाला झटका बसला, मी सांगितलं तुम्हाला, मी कबूल करत आहे की मी 30-32 सांगितला होता कट ऑफ. कोणी सांगत पण तिथे जर शॉक लागलाय. मेन्सचे विद्यार्थी क्रीमचे असतात मला माहिती आहे, पण ते इथपर्यंतच राहणार आहे. आता आमची वैष्णवी समजून इथेच राहील ना, जाणार आहे का स्किल टेस्टला, नाही येणार, आणि संपलं, स्किल टेस्ट अब्सेंट राहणार आहे. कशाला येईल इंटरेस्ट. तर हे लोक कशाला येतील, ते रिझल्ट लागले लोक कशाला 10 वेळा येतील, सिंपल काम. त्याच्यामुळे असं होणार आहेच, आहे म्हणजे आहेच. मी ते क्वेश्चन मार्क देत नाहीये. खूप जण क्वेश्चन मार्क होईल आणि होणार फरक आहे. स्क्रीनशॉट मारून टाका.
आणि सर्वात कमी कट ऑफ जो जाईल विद्यार्थ्यांनो हा जाईल एस टीचा कट ऑफ जो जाईल, म्हणजे जसं मला वाटते त्यानुसार स्किल टेस्ट कट ऑफ जो आहे हा कट ऑफ, आता जसं इथे आपण बघितलं 138 ते 48, 140 तर सोडून द्या, 138 ते 138 जसं लिहिलं याच्यामध्ये, एस टीचा कट ऑफ जो जाईल नियर अबाउट हा जाईल 125 ते 135 पर्यंत एस टीचा जनरलचा. समजलं इथपर्यंत. आणि जे फिमेल जो कट ऑफ जाईल ऑब्व्हियसली तो अजून कमी जाईल, हा जाईल 118 ते 128च्या दरम्यान. मी तुम्हाला सर्व सांगितलं की का बरं कमी जाईल, का बरं जास्त जाईल, लक्षात ठेवायचं. आणि जो फायनल जो कट ऑफ जाईल हा ऑब्व्हियसली हा 124 to 130 जाऊ शकते. आणि फिमेल जे आहे 116 ते 120च्या दरम्यान जाऊ शकते. हे सर्व 400 पैकी लक्षात ठेवायचं पुन्हा एक. आणि जर तुम्ही सांगाल तुम्ही याच्यामध्ये तर 400 मार्कपैकी सांगत चला, त्यावेळी 90 बरोबर आहे. मार्क सांगा, मी मार्क सांगत सर्व आहे मार्क आहे 125 ते 135, 118 ते 18. आता कसं कमी दिसतं तसं वाटत आहे, जागाही तेवढ्याच आहे ना, जागाही तेवढ्याच आहे. 10 जागेला इतकं कमी लागते, 20 जागेला 50 जागेला, त्याचा 200-300च्या वर जागा आहे मला वाटतं, त्याच्यावरच जागा आहे चांगल्या. असं जाईल कोणाचा एस टी आय कट ऑफ. स्क्रीनशॉट मारून ठेवा, शेअर करत चला आपले कॅन्डिडेट, प्रत्येकाला शेअर करत चला. काहीतरी वेळ मला वाटते काही वेळ दाखवायचा प्रयत्न केलेला आहे मी माझ्याकडून, सर्वांना आवडेल आय होप. तुमच्या काही अजून क्वेरी असेल ती मला विचारून घ्या, ठीक आहे. नेक्स्ट आहे आता कोणता राहिला आपला NTB NTC प्रकल्पग्रस्त, त्यांचं पहिले घेऊन घ्यायला पाहिजे होतं यार. एक काम करू, पहिले NTचा घेऊन घेऊ, कारण NT जवळपास सारखाच राहतो. NTBC आणि DTE वाला नाही का, DTE त्याला VJNT म्हणतो आपण, ठीक आहे. NTB NTC NTD DTE यामध्ये जो कट ऑफ आहे ना हा OBC सारखा व्हॅरी होईल थोडाफार, लक्षात ठेवायचं. बघू आपण काय आता, ठीक आहे. थोडंफार आता काय किती व्हॅल्यू होते समजेल नाही झाल्याची. आता बघा या NTBCD DTA जे VJNT याचा कट ऑफ ऑब्व्हियसली याच्यापेक्षा जास्त राहील, हे तर काही घेतलेलंच नाही. आणि या सर्व याच्यात फक्त NTCचा कट ऑफ जे लक्षात ठेवा, NTC वाले विद्यार्थी तुम्ही OBCचा कट ऑफ चालून घ्या बाबा. कारण की मी आपल्या मताने असं काहीचं काही सांगत नाही, काहीचं काही वर फेकून दिलं बाबा असं नाही. NTमध्ये NTC सोडून दिलं तर बाकी सर्वांचे कट ऑफ तुम्हाला सांगतो. OBCचा जो कट ऑफ आहे तो NTCचा कट ऑफ आहे, लक्षात ठेवायचं. समजलं. आता बघू आपण या NTC वाल्याचा कट ऑफ किती जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा या NTC वाल्याचा कट ऑफ जाईल विद्यार्थ्यांनो हा जाईल म्हणजे जो स्किल टेस्टचा कट ऑफ जाईल हा जाईल 152 ते 162 पर्यंत, 152 ते 162 पर्यंत. आणि लेडीजच्या जवळपास 144 ते 154 पर्यंत असं काहीतरी जवळपास राहील. 10 मार्काचा मी व्हॅल्यू ठेवताच मला सांगितलं आधीच का बरं ठेवणार आहे तर. आणि जो फायनल जो कट ऑफ राहील विद्यार्थ्यांनो हा फायनल कट ऑफ जो आहे हा नियर अबाउट पहा, तुम्हाला म्हटलं मी कमी होईल जास्त होईल त्या सर्व सांगितलं आहे मी. ऑप्टिंग आउट, स्किल टेस्टला अब्सेंट आहे, अदर रिझल्ट व्हॅरी करतील. त्यामध्ये जो जाईल हा भाग कमी आला 150 ते 155 कमी आला. आणि हे जे 144 आहे हा 142 ते 150 असा लागेल. NTB NTD DTA दुसरा व्यक्ती असं त्यांनी त्याने सांगितलं असतं तर असं बोरी होतं यार काय कसं सांगतो. पण तुम्हाला मी सांगितलं NTC वाल्याने इथे +10 करून चला, हुशार आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे ना, ठीक आहे. NTC वाल्याने याच्यात +10 करून चला म्हणजे 152 162 ते 70 154 किंवा 50 ते 60 असं काहीतरी जाईल. OBC सारखा कट ऑफ जाईल सेम, लक्षात ठेवा OBC सारखा, ठीक आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत. तुम्ही आठवत तुम्ही मागे हे करून बघून घ्या, काही लोक डायरेक्ट पण पाहते आपलं कधी येईल म्हणून, ठीक आहे. समजलं. तर आपली झाली ओपन झाली, OBC झाली, SC झाली, ST झाली, NTB NTC झाली, ठीक आहे. SBC सुद्धा सेम असं राहील ना, SBC पण सेम असं राहील.
SBC पण सेम असायचं, हे लक्षात ठेवायचं. SBC पण जास्तचे काहीच व्हॅरी नसते, NT सारखे जवळपास असतो. क्लिअरपर्यंत. आता बघू आपण एक्स सर्व्हिसमॅन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अपंग संदर्भातलं. ठीक आहे. तर आता सर्वात पहिले आपण बघू माझे एक्स सर्व्हिसमॅन जे विद्यार्थी आहे त्यांचं. एक्स सर्व्हिसमॅन, जे एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत आपले, यामध्ये आता बघा यांचं कट ऑफ सर्वप्रथम एक्स सर्व्हिसमॅनवाले एक्झाम देतात, त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्हाला सर्व जय हिंद एक्स सर्व्हिसमॅनवाले. तर आता बघू आपण यांच्यामध्ये की यांचा जो कट ऑफ आहे, मला वाटतं की यांचा कट ऑफ कमी येणारच ऑब्व्हियसली. जो व्यक्ती देशसेवा करतो, जो व्यक्ती आपली संपूर्ण आयुष्य तिथे घालवतो आणि नंतर तो इकडे आलेला आहे, तो याला सूट असलीच पाहिजे सर्व गोष्टीमध्ये. आणि आपण बघितलं शतमान पद्धत यांना लागू नाही आहे. ठीक आहे. तर यांचा कट ऑफ जो मला असं वाटते हा निरबोट आपण 10 मार्कचं व्हॅरिटी, कारण की बघा हे लक्षात ठेवा, यांचा नाही का स्किल टेस्टचा कट ऑफ नाही राहील. यांचा आपण काय करू, फक्त फायनल कट ऑफ सांगू. ठीक आहे. आणि फायनल कट ऑफ थोडंसं जास्त जाऊ शकते, काय सांगता नाही त्याच्यामध्ये. तर जो स्किल टेस्टचा कट ऑफ तुम्हाला आहेच नाही. ठीक आहे. हा जो फायनल कट ऑफ आहे एक्स सर्व्हिसमॅनचा, हा नियर अबाउट जाईल 90, 100, 110, 105. एकशे 5 ते 115, 105 ते 115 लक्षात ठेवायचं एक्स सर्व्हिसमॅनचं. म्हणजे फिमेलचं असं काही याच्यात हे नाही आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा एक्स सर्व्हिसमॅन कट ऑफ काय राहील 105 ते 115 लागा. तुम्ही इथं लिहून घेतो एक्स्ट्रामध्ये. एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत एकशे 5 ते 115. दिव्यांग जे आहेत त्यात कॅटेगरी आहे BCD ABCD जे पण आहे. ठीक आहे. यामध्ये लक्षात ठेवायचं 120 ते 130. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त. यांचा कट ऑफ जाईल 135 ते 145. जास्त येईल कट ऑफ यांचा. स्पोर्ट्सवाले जे आहे $95 to 105. ठीक आहे. अजून कोणती कॅटेगरी झाली याच्यामध्ये, भूकंप, प्रकल्प. एक मिनिट, ह्याचं स्क्रीनशॉट करून ठेवा, स्क्रीनशॉट करून ठेवायचं. एक आहे अनाथ संदर्भातलं. अनाथचं मी याच्यामध्ये मोडलं अनाथला. ठीक आहे. अनाथ जे आहे यांचं पण स्पोर्ट्स सारखं खूप कमी कट ऑफ लागतो, लक्षात ठेवायचं. सेम लागेल. अनाथचा पण कट ऑफ असाच लागेल जवळपास. एक शेवट आहे अंशकालीन पदवीधर कर्मचारी. तुमचं डायरेक्ट फायनल आहे, तुम्हाला काही स्किल टेस्ट सगळं हे नाही आहे. ठीक आहे. फक्त यायला राहील स्पोर्ट्सवाल्याला. अंशकालीन जे आहे यांचं असं आहे की फॉर्मच येत नाही विद्यार्थ्यांचे. तर यांना मी 35% 3-9 80-90 मी तर म्हणतो ह्याच्यामध्ये 85च्या जवळपास पण देऊ शकतो कट ऑफ. 85 to 95 असं लक्षात ठेवा. कारण की मला म्हणजे तुम्हाला सांगत आहे मी का बरं असं. आता समजा ज्याला समजून घ्या काही स्कोर आहे
आणि विद्यार्थीच नाही आहे यांचे अंशकालीनचे जास्त प्रमाणामध्ये. मला कमेंट, मला फक्त एखाद्याचा फोन आला तर पुण्यावरून, बाकी मला अजूनपर्यंत बाकी सर्वांचे आले, त्यांचा पण नाही आला. ते पण मी मॅक्झिमम विद्यार्थी फोन आलेला आहे मला. आणि तसं सर्वांना माहिती आहे की असं काहीतरी तुमचा कट ऑफ जाईल विद्यार्थ्यांना. स्पोर्ट्सचा जाईल 95 ते 105, एक्सर्व्हिसमध्ये जाईल 105 ते 115. हा आहे फायनल. लक्षात ठेवा, फायनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मध्ये असं होऊ शकतं की तुमच्या नावाने येतील काही लोकांचे. प्रोव्हिजनल नंतर तुम्हाला मी तेच सांगत आहे, प्रोव्हिजनल नंतर जे आहे कुठं गेलं, प्रोव्हिजनल जे आहे ते ऑप्टिंग आउटचा पण खेळ आहे. तर तुमचे लोक पण ऑप्टिंग आउट, एक सर्व्हिसमॅन पण तलाठीमध्ये लागले, खूप जण झालेले आहेत किंवा बाकीच्यामध्ये ते झाले, त्यांचे स्कोर आहेत. तर ते काही 10 वेळा इथे येणार नाही. ऑलरेडी नाव खराब कोण टाकलं तलाठीचं. म्हणजे झालं जे तलाठी बनल्यावर मला वाटत नाही की त्यांची खुशी राहील का बिचाऱ्यांची, काय आहे तर पुरी वाट लावून ठेवून दिली त्यांची. एक सर्व्हिसमॅन 105 ते 115. दिव्यांग असणारा जसं बघतो आपण 120. दिव्यांग काऊन जास्त तुम्हाला सांगितलं मी की त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा अभ्यास असतो, ते काही रायटर घेऊन जातात काही लोक, किंवा मॅक्झिमम लोकांना ठीक आहे थोडंसं अभ्यास करतात बिचारे विद्यार्थी, पण कमीच आहे कट ऑफ कमीच आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे ऑलरेडी अभ्यासामध्ये असतात. अंशकालीन जे आहे 85-95. आता हे जे मी कट ऑफ सांगितले यामध्ये ±10 ठेवायचं. का बरं 10 ठेवायचं? कारण मेन्स आहे 400 पैकी तर 10 ± होऊ शकते. 115 पण जाऊ शकते, एक्झाम्पल 125 पण जाऊ शकते, किंवा 95 पण येऊ शकते. समजलं? म्हणजे जसं 120 म्हटलं तुम्हाला मी, हे 95 पण जाऊ शकते किंवा 125 पण येऊ शकते. हे समजून घ्यायचं. क्लिअर आहे का? नाही तर हे जे दाखवाल जर असं सांगितलं होतं, कधी कधी फसतात. पण मला वाटतं की ज्या पद्धतीने तुम्हाला मी अभ्यासक सांगितलं आहे पूर्णपणे की लहान लहान गोष्टी, वेटिंग लिस्ट, ऑप्टिंग आउट सर सांगितलं आहे, मला वाटत नाही की तुम्हाला आता क्लिअर झालं असेल. मला वाटतं की आता याच्यानंतर कोणाला पण कोणतं पण कट ऑफ पाहायची गरज पडणार नाही. तुम्ही वाटलं याचं स्क्रीनशॉट काढून ठेवायचं सर्व याचं, आणि काही गोष्टी मला चुकल्या असेल तर मला सांगून द्याल. मला वाटतं यानंतर मी माझा प्रयत्न केलेला आहे की बाबा तुम्हाला गरज पडणार नाही. असे आपले खूप सारे व्हिडिओ असतात. चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.